अवेज अवेज हे एक क्लास आहे. आपण आतापर्यंत कोणते कोणते क्लास बघितले? एक एम्फिबिया, माझी शाडू आहे. अच्छा, मला लावते लाईटला. ओके ओके, चल चल चल. ते लागला. हा, अवेज. आतापर्यंत आपण क्लास कोणते बघले? एम्फिबियन. ओके, त्यानंतर रेप्टिला, त्यानंतर रेप्टिला, एम्फिबियन, फिशेस बघितलं, मॅमेलिया, फिशेस. हा, आणि हे अवेज. आतापर्यंत आपण बघितलं काही काही क्लासेस बघितले आपण कोल्ड ब्लडेड अॅनिमल पाहिले, काही आपण वॉर्म ब्लडेड बघितले. त्याच्यामध्ये अवेज कशा पद्धतीचे आहे? दीज वर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. हवेमध्ये राहणारे प्राणी आहेत सगळे. ऑब्विसली अवेज म्हटल्यानंतर आपण काय करतो, त्याला कन्वर्ट करतो बर्ड्स मध्ये, ओके ना, पक्ष्यामध्ये. म्हणजेच दीज वर्टिब्रेट आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. सेकंड पॉइंट काय? दीज आर वॉर्म ब्लडेड. हा, हे काय होतं? वॉर्म. याच्या अगोदर काय आलं होतं? एम्फिबियन कोल्ड, त्यानंतर रेप्टिला कोल्ड, आहे की ना, दोन्ही पण याच्यामध्ये कोल्ड मध्ये आलते ना. मग हे कोणतं आहे? वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड आणि कोल्ड ब्लडेड डिफरन्स काय, म्हणजे कशावर ते कॅटेगरी तयार केली, काय फरक पडतो? म्हणजे कोल्ड ब्लडेड अॅनिमल काय करतात? एस्टिवेशन आणि हायबरनेशन करतात, राईट? एस्टिवेशन इन समर वेकेशन, हायबरनेशन इन विंटर सीझन. ओके, पण वॉर्म ब्लडेड तसं नसतं. वॉर्म ब्लडेड सगळ्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर स्वतः मेंटेन करतात, त्यांना बाहेरच्या टेम्परेचर तेवढा काही इम्पॅक्ट पडत नाही. दीज आर वॉर्म ब्लडेड. ओके, they can maintain their body temperature. Their number 3, their body is spinal stem to minimize air resistance during flight. उडण्यासाठी त्यांना अडथळा क्रिएट होत नाही, रेजिस्टन्स क्रिएट करत नाही, अशी त्यांची बॉडी क्रिएट झालेली असते. नंबर 4, limbs are modified into wings. त्यांचे 4 limbs हे कन्वर्ट कशामध्ये येतात? विंग्स मध्ये. कारण त्यांना आपल्याला माहिती आहे 2 लेग असतात ना फक्त, बाकी अॅनिमलला साधारणतः 4 लेग, पण त्याचे 2 पंख काय करतात? ते 2 लेगचं काम करतात समोरच्या. ओके, आणि एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फेदर्स. यस, एक्झोस्केलेटन अवेलेबल आहे बऱ्याच अॅनिमल मध्ये. एक्झोस्केलेटन आणि एंडोस्केलेटन दोन्ही पण आहेत, त्याच्यामुळे हे त्या कॅटेगरीमध्ये येते. त्याचबरोबर नेक प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. फ्रॉग आपण घेतलेला आहे, तुम्हाला लक्षात आलं की नेक प्रेझेंट आहे. जॉ मॉडिफाय इनटू बिग. जॉ त्यांना आपण त्याची मॉडिफिकेशन मध्ये बिग मध्ये, कारण त्यांना चोंच आहे, चोंचीवरती सर्व काम चालतं. एक्झाम्पल पिकॉक, पॅरट, डक, पिजन. हे सगळं क्लास कुठला आहे? अवेज क्लास. याच्याबरोबर मॅमेलिया पाहिलं आपण, एम्फिबियन बघितलं आपण, त्याबरोबर रेप्टिला पाहिलं, फिशेस पाहिलं, आणि सायक्लोस्टोमाटा पाहिलं. हे अवेज त्याच कॅटेगरी मधले. म्हणजे टोटल क्लास आपण बघितलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे हे क्लास कशावर डिपेंडेंट आहेत? आपण फायलम बघितले, कोणते फायलम पाहिलेत? हा, कोर डाटा, मीन कोर डाटा, ते सब होतं. मग ते युरोकोर डाटा, सिफेलोकोर डाटा, वर्टिब्रे. आणि आपण वर्टिब्रे मध्ये 6 क्लास, वर्टिब्रे अॅनिमलचे 6 क्लास कुठलं कुठलं? फिशेस, हा, सायक्लोस्टोमाटा, हा, अवेज, रेप्टाइल्स, मॅमेलिया, एम्फिबियन. त्याचे कोल्ड ब्लडेड क्लासेस सांग. कोल्ड ब्लडेड 2 कोल्ड. ओके, त्याचे कॅरेक्टर काय? रेप्टाइलचे कॅरेक्टर सांग मला 2-3 पटकन. 1, ओके. 2, हा, एक्सटर्नल इयर अब्सेंट, राईट. नंबर 3. नंबर 4 मी वरती 7 दिले आहेत, आहे ना. हा, तर हरकत नाही. चल, तर हे आता आपले 6 झाले. 6 ला 6 प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी कलर करून टाकायचं 7 पुढे. ओके, दिगूला बोलून घे, थोडस लिहून घेते पटकन.